नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता पार्थ शुद्धीवरती आलेला असतो, पण शुद्धीवरती आल्या आल्या तो फक्त काव्याचं नाव घेत असतो। तेव्हा डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की काव्या कोण आहे, त्यांना लवकरात लवकर इथे बोलावून घ्या, कारण पार्थ जर कोमातून बाहेर आलेला आहे आणि त्याला जर आपल्याला स्टेबल करायचं असेल तर काव्याने इथे असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। जर इथे काव्य असतील तर पार्थ लवकरात लवकर बरा होईल, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगली प्रगती होईल आणि त्यासाठी इथे त्याच्या आवडत्या व्यक्तीने त्याच्या जवळ असणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर काव्याला इथे बोलावून घ्या असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं। त्यामुळे प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये मानिनी आता पारच्या जीवासाठी आणि त्याने लवकरात लवकर बरं व्हावं यासाठी ती स्वतःहून इथे काव्याला आणण्यासाठी जाते। आणि जेव्हा काव्याला आणण्यासाठी मानिनी स्वतःहून घरी येते, काव्या तर घरामध्ये नसतेच, काव्याचा मोबाईल हा घरामध्येच राहिलेला असतो। मग काव्या गेली कुठे? तेव्हा प्रेक्षकांनो, नंदिनी म्हणते की काव्या एकाच ठिकाणी गेली असेल, ती मंदिरामध्ये गेली असेल देवी आईच्या। आणि तेव्हा इथे नंदिनी आणि मानिनी दोघीजणी आता मंदिरामध्ये बघायला येतात, तर इथे काव्याने आपल्या हातावरती जळका कापूर ठेवत इथे मंदिराच्या भोवती ती 108 प्रदक्षिणा पूर्ण करत असते आणि तिच्या फक्त आता 3 फेऱ्या उरलेल्या असतात आणि त्या ठिकाणी मानिनी आलेली असते। तेव्हा मानिनी बघते की इथे काव्याने पारसाठी काय केलेलं असतं, तिने स्वतःच्या जीवाची पर्वा केलेली नसते। आणि जेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्या 108 प्रदक्षिणा पूर्ण करते, तळ हातावरती इथे आता जळकं कापूर ठेवून तिने आपल्या सौभाग्यासाठी परीक्षा दिलेली असते, जणू काही अग्निपरीक्षाच तिने दिलेली असते। आणि तेव्हा प्रेक्षकांनो, जीवाचा फोन आलेला असतो की इथे आता पार्थ दादा आता स्टेबल आहे, पार्थ दादा आता पूर्णपणे शुद्धीवरती आलाय, असा फोन जीवाने नंदिनीला केलेला असतो। तेव्हा इथे मानिनी मनापासून काव्याला मिठी मारते आणि तिचा पुन्हा एकदा सून म्हणून स्वीकार करते। तर इथे 108 प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर पार्थ पूर्णपणे शुद्धीवरती आलेला असतो, पण शुद्धीवरती आल्यानंतर फक्त आणि फक्त काव्याचं नाव घेत असतो। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानिनीला कळलेलं असतं की पार्थ काव्याशिवाय राहू शकत नाही आणि मानिनी स्वतः इथे काव्याला आता आपल्याबरोबर घेऊन पार्थच्या जवळ येते। आणि तेव्हा इथे पार्थ जेव्हा काव्याला बघतो, तिच्या हाताचा त्याला स्पर्श होतो, तेव्हा इथे पार्थ डोळे उघडून काव्याकडे बघतो। त्यामुळे इथे काव्याच्या आता येण्याने आणि तिच्या इथे 108 प्रदक्षिणा घातल्यामुळे पार्थ आता मरणाच्या दारातून परत आलेला असतो। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे काव्या मंदिरामध्ये देवी आईच्या समोर इथे आता सगळीकडे 100 दिवे लावत असते, कारण त्या मंदिरामध्ये अशी मान्यता आहे की जर कुणी देवी आईच्या समोर 100 दिवे लावले आणि आपल्या मनातली इच्छा तिथे मागितली, तिथे व्यक्त केली, तर देवी आई प्रसन्न होते आणि त्या व्यक्तीच्या मनातली इच्छा पूर्ण होते। तेव्हा काव्या म्हणत असते की देवी आई, एक इच्छा तर माझी पूर्ण झाली नाही, म्हणजे माझ्या मनामध्ये जो मुलगा होता त्याच्याबरोबर मला लग्न करायचं होतं आणि म्हणून मी इथे 100 दिवे लावले होते, पण ती इच्छा काही माझी पूर्ण नाही झाली। पण आता माझ्या आयुष्यामध्ये जो माणूस तू पाठवला आहेस, ज्याच्याबरोबर माझं लग्न झालं आहे, तो माणूस लाख मोलाचा आहे आणि त्या माणसाने जगलं पाहिजे। आज त्याची जी काही अवस्था आहे, माझी जरी चुकी नसली तरी निमित्त मात्र मीच होते, माझ्यामुळेच पार्थ तिथे आले आणि त्यांच्यावरती एवढं मोठं संकट ओढवलं, पण त्यांना काही होता कामा नये। पार्थ हे सुखरूप असले पाहिजे आणि ते इथे जिवंत असले पाहिजे, असं इथे काव्याचं म्हणणं असतं। आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे काव्य आता 100 दिवे लावत असते आणि आता पूर्ण दिवे लावून होतात, फक्त 3 दिवे उरलेले असतात। आणि काव्या देवी आईला म्हणत असते की देवी आई, 3च दिवे उरलेत, आता पार शुद्धीवरती यायला हवेत म्हणजे हवेत। आणि तेव्हा प्रेक्षकांनो, 2 दिवे ती आता ठेवते देवी आईच्या समोर आणि 3रा दिवा ठेवायला जाणार, जोराची हवा सुरू होते।
कारण प्रेक्षकांनो, देवी आईने इथे आता काव्याची परीक्षा अजूनच कठीण केलेली असते. काव्याला इथे आपल्या सौभाग्यासाठी अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे, हे आता भाकीत गुरुजींनी आधीच केलं होतं आणि देवी आई आता ती अग्निपरीक्षा स्वतःहून काव्याकडून पूर्ण करून घेत असते. कारण प्रेक्षकांनो, आता शेवटचा एक दिवा राहिल्यानंतर इतक्या जोराने हवा सुरू होण्याचं कारणच काय? पण हवा सुरू होते आणि त्यामुळे लावलेले दिवेही विजायला जात असतात आणि ते विजू नये म्हणून काव्या ते अडवायला जाते आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, तिच्या हातामध्ये उरलेला एक दिवा खाली पडतो आणि तो फुटतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, आता 100 दिवे लावायचे होते, 99 दिवे आता पेटत असतात आणि एक दिवा तिच्या हातातून चुकून खाली पडतो. मग काय प्रेक्षकांनो, आता तो दिवा खाली पडल्यानंतर मग इथे 100 दिवे काही पूर्ण होत नाही. ती घाबरते. तिला असं वाटतं की आता 100 दिवे मी बोलले होते देवी आईला आणि 99 दिवेच मी लावलेत, म्हणजे एक दिवा माझा पूर्ण लागलेला नाही आहे. मग काय होणार? इथे माझ्या मनातली इच्छा पूर्ण होणार नाही. देवी आईच्या समोर 100 दिवे लागलेलेच नाही आहेत. मग प्रेक्षकांनो, इथे आता काव्या खूप मोठी लढाई लढते. आता खरोखर ती अग्निपरीक्षा देते. दिवा तर तुटलेला आहे, दिवा कुठून आणणार? मग इथे काव्या आपल्या हातालाच दिवा तयार करते. कारण ती हातामध्ये तेल घेते आणि त्याच्यामध्ये आता ती वात पेटवते आणि ती जळकी वात काव्याने आपल्या हातावरती घेतलेली असते आणि ती नुसती हातावरती घेत नाही. 100 दिवे तर पूर्ण झालेलेच असतात. त्यानंतर हातामध्येच तिने आता वात पेटून ती इथे 108 प्रदक्षिणासुद्धा घालते. ती म्हणते, पार्थने इथे माझ्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. ते इतक्या मोठ्या आगीमध्ये जर जाऊ शकतात, तर मी हातावरती इथे आता जळकी वात ठेवून नक्कीच 108 प्रदक्षिणा घालू शकते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे काव्य आता पूर्णपणे मंदिराच्या आजूबाजूने 108 प्रदक्षिणा पूर्ण करत असते. तेव्हा इथे आता डॉक्टर धावत पडत आता पार्थकडे येतात. कारण पार्थची कंडिशन खूपच जास्त क्रिटिकल झालेली असते. पार्थ इथे शुद्धीवरती सुद्धा येत नसतो, डोळेसुद्धा उघडत नसतो. फक्त काव्या आणि काव्या इतकंच तो म्हणत असतो. कारण काव्यापासून खूप दिवस तो दूर राहिलेला असतो. एका रूममध्ये राहत असताना निदान काव्या त्याच्या नजरेसमोर तरी असते. पण इथे मानिनीने त्या दोघांना एकमेकांपासून वेगळं राहायला सांगितलेलं असतं. इथे काव्या बऱ्याच दिवस गेस्ट हाऊसमध्ये शिफ्ट झालेली असते आणि त्यामुळे इथे त्या दोघांमध्ये खूप अंतर निर्माण झालेलं असतं असं आता पार्थला वाटतं. आणि त्यामुळे त्याला काव्याची आठवण येते आणि तो फक्त काव्या काव्या असं नाव घेत असतो. त्यामुळे डॉक्टर धावत पळत येतात. इथे नंदिनी जाते, डॉक्टरांना सांगते की पार्थ शुद्धीवरती येत आहेत. ते हाताची बोटं हलवत आहेत. पण इथे आता हाताची बोटं हलवत असताना पार्थ पूर्णपणे बेशुद्ध झालेला असतो. सगळ्या मशीन वगैरे बंद झालेल्या असतात. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे काव्य आपल्या प्रदक्षिणा पूर्ण करतच असते. आणि जेव्हा ही गोष्ट मानिनीला कळते की इथे पार्थ पूर्णपणे बेशुद्ध झाला आहे, मशीन वगैरे बंद पडले, ऑक्सिजन बंद पडले, तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मानिनी तर चक्कर येऊनच पडते. पूर्णपणे चक्कर येऊन ती खाली कोसळलेली असते. आणि अचानकपणे पुन्हा इथे आता चमत्कार झाल्यासारखा पार्थ पुन्हा शुद्धीवरती येतो आणि त्यानंतरला पुन्हा तो काव्या अशी हाक मारतो. डॉक्टर म्हणतात की काव्या कोण आहेत, कोण आहेत काव्या? तर इथे नंदिनी म्हणते, काव्या म्हणजे पार्थची बायको. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात, अहो इथे हॉस्पिटलमध्ये नवरा मरणाच्या दारात पडलाय आणि त्यांची बायको आहे तरी कुठे? ते फक्त काव्याचं नाव घेत आहेत. त्यांनी आता इथे त्यांच्या नवऱ्याबरोबर असायला हवं ना? काव्याने पार्थबरोबर असायला हवं. त्या कुठे आहेत? तुम्ही त्यांना इथे लवकरात लवकर बोलावून घ्या, असं डॉक्टर म्हणतात. डॉक्टर म्हणतात, हे बघा, काव्या जर इथे आल्या तर त्यांच्या आवडती व्यक्ती जर त्यांच्या जवळ असेल, त्यांच्या व्यक्तीने जर त्यांना हाक मारली आणि ती आवाज त्यांच्या कानापर्यंत पोचली तरच ते लवकर शुद्धीवरती येतील ना. तुम्हाला तुमचे पार्थ बरे व्हायला हवेत की नको? तेव्हा नंदिनी म्हणते, आई प्लीज तुम्ही आता हा राग सोडा. प्लीज पार्थकडे बघा ना. तुम्हाला पार्थ लवकर बरे व्हायला नको आहेत का? जर काव्या इथे आली तर कदाचित तिच्या आवाजामुळे, तिच्या स्पर्शामुळे इथे पार्थ लवकरात लवकर ह्या कोमातून बाहेर येतील, शुद्धीवरती येतील. तेव्हा आई प्लीज हट्ट करू नका, काव्याला इथे येऊ द्या ना. तुमचा जो काही राग रुसवा आहे तुम्ही नंतर तो दाखवा, पण आता नको. पार्थच्या इथे जीवाशी, त्यांच्या तब्येतीशी गैरसोय व्हायला नको असं मला खरंच वाटतं. प्लीज काव्याला इथे येऊ द्या.
तेव्हा मानिनी म्हणते, ठीक आहे, माझ्या पारच्या जीवापेक्षा मला काहीच महत्त्वाचं नाही आहे, माझा रागसुद्धा नाही. नंदिनी, तू काव्याला फोन कर आणि तिला हॉस्पिटलला बोलावून घे. तेव्हा इथे नंदिनी आता काव्याला फोन करत असते, पण काव्या फोन उचलणार कसा? कारण तिचा फोन घरी राहिलेला असतो आणि ती फोन न घेता मंदिरामध्ये गेलेली असते आणि ती तर आता आपल्या प्रदक्षिणा पूर्ण करत असते. तेव्हा नंदिनी म्हणते, काय झालंय? काव्या फोन का उचलत नाही आहे? तेव्हा जीवा म्हणतो, काय झालं? काव्या फोन का उचलत नाही आहे? तुम्ही तिला इथे घेऊन का नाही आलात? आई, काय झालं? तू काव्याला इथे आणायला हवं होतंस ना? दादाची तब्येत बघतेस ना तू? मग तिला का घरी ठेवली आहे? तिने इथे यायला नको का? तिला दादाची काळजी आहे की नाही? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही जीवा, आईंनीच नकार दिला होता. काव्या तर सगळ्यात आधी निघाली होती, पण आईंनी सांगितलं की तू इथे यायचं नाही म्हणून काव्या नाही आली. तेव्हा मानिनी म्हणते, कदाचित ती रागवली असेल, चिडली असेल, म्हणून ती आता फोन उचलत नाही आहे. पण नंदिनी, चल, मी काव्याला म्हणाले होते ना हॉस्पिटलला येऊ नकोस म्हणून, पण आता मी स्वतः जाणार आहे आणि काव्याला घेऊन येणार आहे. चल, माझ्या मुलासाठी मी तिच्या पाया पडायला सुद्धा तयार आहे, जर ती रागवली असेल तर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानिनी म्हणते, नंदिनी, जीवा, चल आम्हाला घेऊन दोघींना. तेव्हा जीवा आता गाडी घेतो आणि नंदिनी आणि मानिनीला घेऊन तो आता घरी येतो. घरी आल्यानंतर आता इकडे नंदिनी सगळीकडे काव्याला आवाज देते. काव्याचा फोन ट्राय करते. फोन हॉलमध्येच राहिलेला असतो. तिला रूममध्ये, घरामध्ये सगळीकडे बघितलं जातं. गेस्ट रूममध्ये, वरती टेरेसवरती, सगळीकडे आता काव्याला शोधलं जातं. काव्या कुठेही दिसत नाही. तेव्हा नंदिनीला पटकन आठवतं. नंदिनी म्हणते, आई, काव्या मंदिरात गेली असेल का? तुम्ही मगाशी म्हणालात ना की काव्या इथे पारसाठी प्रदक्षिणा घालेल का? हातावरती जळकं लाकूड घेईल का? ती स्वतःच एक निखारा आहे, असं तुम्हीच म्हणाला होतात ना. तेव्हा मला असं वाटतं की आपण मंदिरामध्ये जाऊन एकदा चेक केलं पाहिजे. मला असं वाटते काव्या तिथेच असेल. तेव्हा प्रेक्षकांनो, आता इथे जीवा पुन्हा गाडी घेतो आणि इथे नंदिनी आणि मानिनीला घेऊन मंदिरामध्ये जातो. मंदिरामध्ये गेल्यानंतर इथे काव्या प्रदक्षिणा घालत असते. तिच्या पायामध्ये चपला नसतात. आता प्रदक्षिणा घालत असताना चपला तर नसतातच. इथे लोकांनी जे नारळ वगैरे फोडलेले असतात ना, त्याच्या कपच्या आजूबाजूला पडलेले असतात. त्याच्यावरून इथे काव्या चालत असते. ते तिच्या पायाला सगळं टोचत असतं. रक्तबंबाळ पाय झालेले असतात आणि तळ हातावरती इथे आता एक दिवा फुटल्यामुळे 100 दिवे पूर्ण व्हायला हवेत ना, म्हणून स्वतःच्या हातामध्ये तिने इथे वात पेटवलेली असते आणि ती जळकी वात तळ हातावरती घेऊन ती 108 प्रदक्षिणा पूर्ण करत असते. इथे आता पार्थने शुद्धीवरती येण्यासाठी काव्या पूर्णपणे वेड्यासारखी वागत असते आणि तेव्हा इथे नंदिनी म्हणते, काव्या, अगं हे काय करतेस तू? तेव्हा काव्या म्हणते, प्लीज ताई, तू आता अजिबात माझ्याजवळ येऊ नकोस. फक्त 3 राऊंड राहिलेत. आता एकदा का 3 प्रदक्षिणा घातल्या की माझ्या 108 प्रदक्षिणा पूर्ण होतील आणि माझे 100 दिवे लावून झाले असते. पण एक दिवा हवेने फुटला आणि तो खाली पडला. त्याच्यामुळे आता मला माझ्या हातावरती घेतलेली ही वात 108 प्रदक्षिणा होईपर्यंत अशी तेवत ठेवायची आहे. तेव्हा आता कुणीही मला थांबू नका. आणि प्रेक्षकांनो, इथे आता चालण्याची ताकद नसते, तरीसुद्धा कशी तरी ढकलत इथे काव्य आता उरलेल्या 3 प्रदक्षिणासुद्धा पूर्ण करते आणि शेवटीला फायनली 108 प्रदक्षिणा तिच्या पूर्ण झालेल्या असतात. आणि इथे आता जीवाला फोन येतो. रम्या फोन करते आणि जीवाला म्हणते की जीवा, पार्थ आता स्टेबल आहे. निदान त्याची जी क्रिटिकल कंडिशन होती त्याच्यामधून तो सावरलेला आहे. आता तो स्टेबल आहे. तुम्ही लवकरात लवकर हॉस्पिटलला या. पण तो काव्याचं नाव घेतोय हे सुद्धा आता विक्रम काका सांगायला सांगतात. तेव्हा इथे काव्याचं नाव घेत असल्यामुळे तिला लवकर घेऊन या असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मानिनी म्हणते, बास झालं काव्या, बास. अगं किती स्वतःला त्रास करून घेशील? कळतंय मला हे तू काय करण्याचा प्रयत्न करतेस. मला माहिती आहे तुझंसुद्धा इथे माझ्या पार्थवरती प्रेम आहे, हे आता मला दिसलंय. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता मानिनी इथे काव्याला मिठी मारते, तिची माफी मागते आणि तिला आता लवकरात लवकर हॉस्पिटलला घेऊन येते. तेव्हा इथे काव्या हॉस्पिटलला येते. पारचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि त्याला प्रेमाने हाक मारते. तेव्हा इथे पार डोळे उघडून काव्याकडे बघतो. सगळ्यात आधी तो काव्यालाच बघतो आणि म्हणतो, कुठे होतात तुम्ही? कधीपासून मी तुमची वाट बघतोय आणि तुमचं हाताला काय झाले आणि तुम्ही अशा का दिसताय? तुम्ही व्यवस्थित स्वतःची काळजी घेत नाही का? इतक्या थकल्यासारख्या दिसताय तुम्ही. तेव्हा इथे आता काव्याचा हात बघितल्यानंतर पार्थला खूप वाईट वाटतं. तेव्हा काव्या म्हणते, काही नाही, मी माझ्या पारसाठी आणि इथे देशमुखसाठी एवढं तर करूच शकते ना.
त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पार्थला कळतं की इथे काव्याची अवस्था माझ्यासाठी झाली. तिने नक्कीच उपासतापास केले असतील, ही गोष्ट आता पार्थच्या लक्षात आलेली असते. तर इथे काव्याने जे काही पार्थसाठी केलेलं असतं त्यामुळे पार्थ लवकरात लवकर शुद्धीवरती आलेला असतो. तर पार्थ बरा होण्यामागे सगळ्यात मोठा हात जर कुणाचा असेल तर तो काव्याचा असतो. त्यामुळे इथे आता काव्याने जे काही पार्थसाठी केलेलं असतं ते मानिनी आपल्या डोळ्यांनी बघते आणि तिच्या मनामध्ये जो काही काव्याबद्दल गैरसमज असतो तो आता दूर झालेला असतो.